पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी आज दोघेही महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते। या दौऱ्यामध्ये काय वार पलटवार झाले ते आपण पाहूया। काँग्रेस तरुणांना ड्रग्सच्या अधीन करते। काँग्रेसचाच एक नेता दिल्लीमधील ड्रग्स रॅकेटचा म्होरक्या पोहरादेवीमधील कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा आरोप। दिल्ली में हजारों करोड़ रुपए का ड्रग्स पकड़ा गया। इस ड्रग्स रैकेट का मुख्य सरगना कौन निकला? कांग्रेस का एक नेता उसका मुख्य सरगना निकला। महायुतीची लाडकी बहीण योजना महाविकास आघाडीला पचत नाही। महाविकास आघाडीचं सरकार आलं तर ते योजना बंद पडतील। ठाण्यामधून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल। सरकार को अगर मौका मिला, सबसे पहला काम ये शिंदे जी पर गुस्सा उतारेंगे और शिंदे जी ने जितनी योजनाएं बनाई है सब पर ताला लगा देंगे। मुलगी शिकली, प्रगती झाली आणि 15ची देऊन घरी बसवली। लाडकी बहीण योजनेवरून उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल। मुलगी शिकली, प्रगती झाली आणि 1500 देऊन घरी बसवली, तसं नाही करणार मी। शिवसेना ही न्याय हक्कासाठी आहे। सगळ्यांना न्याय हक्क दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि त्याची ही सुरुवात आजपासून आम्ही करतो। आम्ही आरक्षणाची 50% मर्यादा तोडणार, जातीनिहाय जनगणना करणार। कोल्हापुरात राहुल गांधींची घोषणा। जाति जनगणना ये पता लगाना है कि इस देश में पिछड़े वर्ग के लोग कितने हैं। मैं कह रहा हूं 50% में लीगली कोई नहीं जानता। काँग्रेसपासून सावध रहा। काँग्रेसचे लोक आपल्या एकीला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत। जिनको कोई पूछता नहीं उनको हम पूछते हैं असं म्हणत पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा। बंजारा समाजाच्या विरासत ए बंजारा या नगारा वास्तू संग्रहालयाचं मोदींकडून लोकार्पण। मोदींकडून पोहरादेवीमध्ये नगारावादन करण्याआधी जगदंबा मंदिरात देवीची आरती। मोदींना किती फिती कापायच्या कापू द्या। येणाऱ्या निवडणुकीत जनता भाजपसह गद्दारांना जागा दाखवेल, उद्धव ठाकरेंचा निशाणा। आपण येत आहात, आपल्याला जेवढी फिती कापायची तेवढ्या फित्या कापा। त्याच्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता तुमच्या पक्षाला आणि तुमच्या सगळ्या गद्दार मित्रांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। राहुल गांधींकडून कोल्हापुरातील शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण। शिवरायांच्या विचारामधूनच संविधानाची निर्मिती झाली। काही लोक शिवरायांचे विचार मानत नाहीत आणि म्हणून मालवणमधला पुतळा कोसळला। राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल। आप अगर शिवाजी महाराज की मूर्ति बनाओगे तो फिर शिवाजी महाराज की विचारधारा की रक्षा करनी ही पड़ेगी। इसीलिए वो मूर्ति गिरी है, क्योंकि उनकी विचारधारा गलत है। नेहरूंनी शिवरायांचा अपमान करणारं पुस्तक लिहिलं। राहुल गांधींनी आधी त्यावर माफी मागावी, मग छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं। फडणवीसांची राहुल गांधींवर टीका।